नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। चंद्रपुर भाजपा में घमासान युद्ध। सीएम फडणवीस की चाची ने मुनगंटीवार को घेरा, कहा पार्टी को कांग्रेस मत बनाइए। बीजेपी के वरिष्ठ नेता, पूर्व मंत्री और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की चाची शोभाताई फडणवीस ने भर कार्यक्रम में पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार का नाम लिए बिना उनको घेरा है। शोभाताई फडणवीस ने कड़े शब्दों में कहा है, जोरगेवार चंद्रपुर के विधायक हैं, इसलिए सभी को उनके कार्यक्रम में शामिल होना चाहिए। छोटी गरिमा के लिए मत लड़ो, अपनी महानता के लिए मत रो। लेकिन ये बोलते हुए हालांकि उन्होंने ये साफ नहीं किया कि आखिर उनका इशारा किसकी तरफ है, लेकिन बताया जा रहा है ये इशारा बीजेपी के पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार की तरफ है। इस बीच मुनगंटीवार समर्थक और चंद्रपुर विधायक किशोर जोरगेवार ने कल भाजपा के स्थापना दिवस के अवसर पर चंद्रपुर में 2 अलग-अलग कार्यक्रम आयोजित किए। इस दौरान मुनगंटीवार श्यामा प्रसाद मुखर्जी लाइब्रेरी के कार्यक्रम में शामिल हुए, वहीं जोरगेवार कन्या हॉल में आयोजित कार्यक्रम में शामिल हुए। एक ही शहर में भाजपा के 2 अलग-अलग कार्यक्रम होने और एक दूसरे के कार्यक्रम में शामिल न रहने को देखते हुए चंद्रपुर भाजपा में आंतरिक गुटबाजी सामने आ गई। आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं झाली। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे। मगाशी भैयांनी सांगितलं बांगलादेशाचा धोका आहे, चीनचा धोका आहे, पाकिस्तानचा धोका आहे। अरे देशाच्या बरोबर धोके असताना इथे तुम्ही आपला छोट्याशा मान सन्मानासाठी मांडता? अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला? या आमदार या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला। या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठं केलेलं आहे, त्या जनतेचा सन्मान करा, त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा। केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी कोणीही या ठिकाणी रडू नये, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका, पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा। पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठाच होत असतो। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।